भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने सार्वजनिक रूप से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को उड़ा देने की धमकी दी। उनके इस बयान के विरोध में भारतीय जनता पार्टी भंडारा शहर की ओर से सार्वजनिक विरोध प्रदर्शन किया गया। इससे पहले भी बाढ़ की स्थिति में वे फव्वारे उड़ाकर स्टंटबाजी कर रहे थे। उनके इस बयान के खिलाफ अपराध दर्ज करने की मांग लेकर पूर्व सांसद सुनील मेंढे एवं भाजपा कार्यकर्ता पुलिस स्टेशन पर एकत्रित हुए। जब किसानों पर संकट आता है, नरेंद्र मोदी और देवेंद्र फडणवीस हमेशा संवेदनशीलता के साथ किसानों के साथ खड़े रहते हैं। भंडारा गोंदिया जिले के पालक मंत्री भी यहां आ चुके हैं। उन्होंने स्वयं जिलाधिकारी को निर्देश दिए। पालक मंत्री खेतों में जाकर आए और तत्कालिक रिपोर्ट देने के निर्देश दिए। पूर्व सांसद सुनील मेंढे ने कहा कि भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सभी किसान भाइयों को आश्वस्त करना चाहता हूँ। भारतीय जनता पार्टी किसानों के साथ है और उन्हें उचित हर्जाना दिलवाया जाएगा। काल आपल्या भंडारा गोंदियाच्या लोकसभेचे खासदार प्रशांत पडोलेजी यांनी मीडियाच्या समोर जाहीरपणे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींना किंवा आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींना उडवून देण्याची धमकी दिली। त्याचा निषेध करण्याकरिता आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की ह्या स्टंटबाज खासदाराला यापूर्वी पण आपल्याला कल्पना असेल, जेव्हा पूर आला होता पुरामध्ये हे फवारा उडवत स्टंटबाजी करत होते आणि आता जेव्हा अवकाळी पाऊस आला तेव्हा शेतकऱ्यांचा विषय बाजूला करून अशी स्टंटबाजी करून प्रसिद्ध मिळवून ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या भाषेत बोलतात। त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी मागणी करण्याकरिता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आज आता आमची तक्रार दाखल केलेली आहे। आम्हाला विश्वास आहे की पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि किमान यापुढे तरी आपल्या खासदारांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांमध्ये मिसळून शेतकऱ्यांसाठी काम करावं, न ती अशी स्टंटबाजी करावी असं आम्हाला त्यांना आव्हान देतो। आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवरती संकट येतात तेव्हा आदरणीय मोदीजी असो की आदरणीय देवेंद्रजी असो ते सदैव संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात। आताच आपण एक 3200 कोटीची आता आपण मदत आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि आता ज्या विषयी ते बोलतात शेतकऱ्यांच्या मदतीविषयी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या अवकाळी पाऊस आला त्याकरता ऑलरेडी 3 दिवसापूर्वी पालकमंत्री येऊन गेलेत। स्वतः त्यांनी निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांना। जिल्हाधिकारी सुद्धा दोघेही म्हणजे पालकमंत्री सुद्धा शेतावर गेले होते आणि जिल्हाधिकारी सुद्धा शेतावर गेले होते। त्यामुळे त्यांनी तातडीने अहवाल तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि मी संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की भारतीय जनता पार्टी आणि आमची सरकार संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई हे आम्ही मिळवून देऊ हे त्यांना आम्ही आश्वासन करू इच्छितो तुमच्या माध्यमातून।